आज सकाळी 5:20 सुमारास इसम नामे केशव श्रीराम लगे हा पोलीस स्टेशनला येऊन हकीकत सांगू लागला की त्याची पत्नी ही त्याच्या बेडरूममध्ये बेशुद्ध किंवा मृत अवस्थेत पडलेली आहे असे कळविल्याने तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफने जाऊन खात्री केली असता सौ उर्मिला केशव लगे वय वर्ष 35 ही डोक्यावर जखम झालेली व हात फ्रॅक्चर झालेल्या अवस्थेत मृत झालेली असल्याचे दिसून आले। मृत महिलेचा भाऊ मयूर कचरू गाडेकर वय वर्ष 29 वर्ष राहणार माळी चिंचोरा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून मयत बहीण नामे उर्मिला केशव लगे वय 35 वर्ष हिच्यासोबत पती केशव यांचे नेहमीच भांडण होत होते। यापूर्वी रक्षाबंधनाच्या वेळी तसेच इतरही वेळी झालेले भांडणात नातेवाईकांमार्फत पतीला समज देण्यात आलेली होती। नेहमीच्या होणाऱ्या भांडणातूनच काल रात्री 12-12:30 दरम्यान केशव श्रीराम लगे वय वर्ष 40 याने उर्मिला केशव लगे हिचा गंभीर टणक हत्याराचा वापर करून डोक्याला व शरीरावर ठिकठिकाणी जखमा करून हात फ्रॅक्चर करून खून केला अशा आशयाची तक्रार दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दाखल गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुंबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी, पोलीस उपनिरीक्षक खोंडे, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस हवालदार वैराळ, पोलीस हवालदार ठाणगे, पोलीस हवालदार शकूर सय्यद, डीपी पथकाचे पोलीस हवालदार सूरज गायकवाड, नदीम शेख, प्रमोद ढाकणेश, अंकुश भोसले, सतीश कुराडे, गोवर्धन कदम, सचिन ताजने, संतोष राठोड, गणेश लिपणे, रवी पवार, योगेश आव्हाड, रिजवान शेख, महिला पोलीस कॉन्स्टेबल मीना नाचन करत असून आरोपी पीडितेचा पती केशव श्रीराम लगे वय 40 वर्ष राहणार येवले आखाडा यास तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। घटनास्थळी मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुंबर्मे साहेब यांनी भेट दिलेली असून तपासात मार्गदर्शन केलेले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी करत आहेत। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी यासिन सय्यद। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज। आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62।